सध्या मी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील भिसेखिंडीमध्ये आहे। आपण माझ्या मागे पाहताय ही भिसेखिंड आहे। नागोठणा, रोहा, वांगणी, आमडोशी अशा असंख्य गावांना, जवळपास 24 ते 25 गावांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच रोहा या तालुक्याच्या ठिकाणी जोडण्याचं काम या भिसेखिंडीच्या माध्यमातून केलं जातं। मात्र आपण जर बघितलं तर आता पावसाळा तोंडावरती आलेला आहे आणि भिसेखिंडीमध्ये अशा पद्धतीची झाडं जी आहेत ती या ठिकाणी याच डोंगरावरती उगवलेली आहेत आणि ही झाडं जी आहेत त्या पावसामध्ये कधीही उन्मळून जे आहेत ते नागरिकांच्या अंगावरती पडण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने तातडीने याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे। आतापर्यंत आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये अनेक वेळा या ठिकाणी अपघात जे आहेत ते घडलेले आहेत। अनेक वेळा आपण जर बघितलं तर या भिसेखिंडीची दरड जी आहे ती थेटपणे कोसळून जी आहे ती रस्त्यावरती देखील आलेली आहे। मात्र आतापर्यंत याच्यावरती कोणत्याही पद्धतीची ठोस उपाययोजना जी आहे ती प्रशासनाच्या मार्फत जी आहे ती रोहा या तालुक्याच्या ठिकाणी जोडण्याचं काम जे आहे भिसेखिंडीच्या माध्यमातून केलं जातं। मात्र आता ती भिसेखिंड जी आहे ती धोकादायक जी आहे ती दिवसेंदिवस बदलत चालली आहे आणि आता पावसाळ्यामध्ये हा जो धोका आहे तो अधिकतम वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने याच्यावरती उपाययोजना करणं देखील गरजेचं बनत आहे। राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, भिसेखिंड, रोहा, रायगड।